निखिल भाईची गाडी घेऊन मला घरी जायचं होतं. ताई बघा काय म्हणते. तिला म्हंटल अपना टाइम तो हम खुद लेके आएंगे. गाडी घरी आणली आणि डायरेक्ट शेतात गेलो होतो. त्यानंतर आरमारा फोकरीत आलो डायरेक्ट शिंदूरांसला बहिणीच्या हळदीला. पाहुणे मंडळी निम्मी उभी आणि निम्मी बसलेली. म्हणलं अहो तसंच मी शरीराने बारीक आणि त्यात तुम्ही असं केल्यावर माझ्यासारखे कार्यक्रम कसा बघावा. आलो डायरेक्ट स्टेजवर आणि गाठ झाली विशाल भाऊ बरोबर. पुऱ्या सगनमेर मध्ये कोण नाही ओळखत भाऊला. भाऊची कातील स्माईल म्हणजे क्वालिटी हो. सोबत 1.5-2 फोटो घ्यावं म्हणलं आणि तेवढ्यात आम्हा दोघांना पाहून पूर्ण झुंडच आला. आणि छायाचित्र करून घ्यायचं म्हणलं काय लगेच. आपले फॉलोअर भेटले तर फक्त क्रिएटरलाच माहिती असते किती आनंद होतोय. सर्वांसोबत पायलीभर फोटो झाले. इकडे नवरदेवला नवरीला दम निघाना केली हळद चालून काय लगेच. म्हणलं तुम्ही हळदीचं बघा आणि आम्ही गाण्यांच्या तालावर नाचायचं बघतो. अरे लाका सर्वजण कसे नाचताय बेकार रे. इकडे विशाल भाऊची फॅमिली नुसता धुवाधाड नाचती. हाच तो नाचणाऱ्यांमध्ये तुळवणारा आणि ढकला ढुकली करणारा. म्हणलं भाऊ दमानी होऊ दे. भाऊला एवढं म्हणत